बाजारामध्ये साखरेचे भाव वाढत चाललेले आहेत. आज साधारणपणे किरकोळ बाजारामध्ये 51 ते 52 रुपये किलोनं साखर विकली जाते आणि 47 ते 48 रुपये किलो प्रमाणे साखर कारखान्यांचे टेंडर व्हायला लागलेले आहेत. जरी साखर कारखान्यांच्याकडे साखर शिल्लक थोडी असली तरी सुद्धा या वाढलेल्या साखरेच्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या स्वरूपामध्ये मिळाला पाहिजे आणि म्हणून त्याने साखर कारखान्यांनी नवीन सीझन सुरू होण्यापूर्वी किमान प्रति टन 300 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि त्या संदर्भातल्या सूचना साखर कारखान्यांना द्याव्यात अशी आजच्या बैठकीमध्ये साखर आयुक्तांना विनंती केली. त्याचबरोबर नवा सीझन तोंडावर आला तरी सुद्धा अजूनही अनेक शेतकऱ्यांची FRP थकीत आहे. आकडा 265 कोटी रुपयाचा दिसत असला तरी हा त्याच्याहून जास्त आहे, कारण साखर कारखान्यांनी आकडेवारी लपवलेली आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक कारखान्यामध्ये शेतकरी ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत आणि कारखानदार त्यांना दाद द्यायला तयार नाहीत. तेव्हा हा जो आकडा आहे 265 कोटीचा, हा कुठेतरी कमी दिसतो. त्याची सखोल चौकशी करावी आणि हे पैसे वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी काय कारवाई केली हे सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे. ही बाब एवढी गंभीर आहे की खुद्द राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या साखर कारखान्याची 2024-25 ची म्हणजे 2 वर्षापूर्वीची FRP थकीत आहे. साधारणपणे 9.25 कोटी रुपये थकीत आहे. मग राज्याच्या सहकार मंत्र्यावर कारवाई कोणी करायची? जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे? सहकार मंत्र्यांची नैतिक जबाबदारी होती की किमान आपल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या साखर कारखान्याची तरी थकबाकी काही असता कामा नये. परंतु 25-26 चा जे FRP आहे त्यांनी क्लिअर केले, पण 24-25 ची FRP अजून त्यांनी थकीत ठेवलेली आहे. खर तर या संदर्भामध्ये नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलं, विधिमंडळामध्ये चर्चा व्हायला पाहिजे, ती पण दुर्दैवानं ती सुद्धा झालेली नाही. दुसरा मुद्दा, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं काटामारीवर आणि रिकव्हरी चोरीवर बोलत आलेलो आहोत. ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञान वापरायचं सातत्यानं चर्चा होते. तंत्रज्ञानाला आम्ही विरोध कधीच केलेला नाही, कारण ते चांगलीच गोष्ट आहे. जिथं मानवी चुका होतात किंवा जाणीवपूर्वक भ्रष्टाचार होतो तिथं किमान तांत्रिक बाबीचा उपयोग केला तर भ्रष्टाचारावर आळा तरी बसेल. म्हणून AI तंत्रज्ञान फक्त ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त नाही, तर AI तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी आणि रिकव्हरी चोरी सुद्धा थांबली पाहिजे. जर धान खरेदी असेल, सोयाबीन खरेदी असेल, मका खरेदी असेल, त्या पिकाच्या गुणवत्तेवर खरेदी होत असेल, सरकारी खरेदी, अगदी प्रत्येक नग म्हणजे प्रत्येक पोत्यामधला सॅम्पल घेऊन त्याच्यामध्ये आर्द्रता किती आहे त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरवून त्याची किंमत ठरत असेल, तर मग साखर कारखान्याला शेतकरी ऊस पुरवतो, तो ठरवताना प्रत्येक शेतकऱ्याने ऊसाच्या प्लॉट नुसार किंवा भरून आलेल्या वाहनानुसार रिकव्हरी तपासली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला दर दिला पाहिजे. जसं
एखादा शेतकरी डेअरीमध्ये दूध घेऊन गेला तर त्याच्या किटलीमध्ये किती फॅटचं किती SNF दूध आहे त्याच्यावर त्याचा दर ठरतो. तसं मग एखाद्या शेतकऱ्याचं ऊसाचा ट्रक आला तर त्याच्यामध्ये किती रिकव्हरीचा ऊस आहे आणि किती वजनाचा ऊस आहे त्याच्यावर त्याची किंमत मिळाली पाहिजे. आणि यासाठी सुद्धा AI तंत्रज्ञान वापरणं सहज शक्य आहे. याचा वापर का केला जात नाही. त्याचबरोबर काटामारीच्या अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत आणि या तक्रारी करून सुद्धा त्याच्यावर फरक पडत नाही. त्या संदर्भात वजन माप नियंत्रकांच्या बरोबर बैठका चालू आहेत. आम्ही जाऊन त्यांना भेटून आलेलो आहोत. तर या संदर्भामध्ये कुठपर्यंत आलं प्रकरण आणि ही काटामारी थांबणार आहे की नाही. साखर आयुक्तांनी सांगितलं की येत्या आठवड्याभरामध्ये वजन मापन नियंत्रण विभाग आणि साखर आयुक्त कार्यालय यांची एक संयुक्त बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर पुढील निर्णय आम्ही लवकरच घेऊ. आम्ही त्यांना विनंती केली की या बैठकीला आम्हालाही यायचं आहे. आमचेही काही मुद्दे आहेत ते मांडायचे आहेत. त्यांनी निश्चितच निमंत्रित म्हणून तुम्हालाही आम्ही त्या बैठकीला बोलवू असं सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मागणी केली की आता साखरेचे भाव 50च्या आसपास आलेत म्हणून सरकारनं साखर आयात करण्याचा आततायीपणा करू नये. राज्य सरकारमार्फत किंवा शेतकऱ्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही मागणी करतो की राज्य सरकारनं केंद्राकडे तसं कळवावं की साखर आयात करू नये. ऑक्टोबर महिना तोंडावर आलेला आहे आणि 2-2.5 महिने पुरेल एवढा साखरेचा साठा आपल्या देशामध्ये आहे. समजा दर नियंत्रणासाठी सरकारनं साखर आयात करायचं ठरवलं तरी सुद्धा ती साखर ऑक्टोबर महिन्याच्या आधी भारतीय बंदरामध्ये पोचूच शकत नाही. म्हणजेच त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि त्यावेळी तर कारखाने सुरू झालेले असतील. त्याचा उपयोग फक्त साखरेचे भाव पाडण्यात आणि पर्यायानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा भाव कमी मिळण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. ग्राहकाला त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळं असा मूर्खपणा केंद्र सरकारनं करू नये असं मी स्वतः केंद्र सरकारशी पाठपुरावा करून पत्रव्यवहार करतोय आणि साखर आयुक्तांना महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं साखर उद्योगाच्या वतीनं केंद्राकडे तसं म्हणणं पाठवावं अशी विनंती त्यांना केलेली आहे. काय म्हटलं? सरकारकडून जे कारखाने त्यांना मदत केली जाते मात्र शेतकऱ्यांना पैसे भेटत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं राज्याच्या सहकार मंत्र्यांनी जर का 2 वर्षे ऊस बिल थकीत ठेवलेले असतील तर दाद कुणाकडे मागायचं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी याचा जाब विचारला पाहिजे सहकार मंत्र्यांना. तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्यासाठी सहकार मंत्री केलंय का? राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP मिळाली का नाही हे बघायचं. ही जबाबदारी सहकार मंत्र्यांची आहे. याचं कारण आज सुद्धा साखरेचे जे भाव वाढायला लागलेले आहेत. जरी केंद्र सरकारनं स्टॉक लिमिट लावलेलं असलं तरी सुद्धा साठेबाजी मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी सण तोंडावर येतोय, गणपती येणार आहे हे लक्षात घेऊन व्हायला लागलेलं आहे. आणि हे जे काही बडी देंडा आहेत हे साठेबाज आहेत. हे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये असणारे जे काय उच्च पदस्थ राजकारणी आहेत त्यांच्या आजूबाजूलाच घोटाळणारे लोक आहेत आणि त्यांना पैसा कमावता यावा म्हणून पहिल्यांदा त्यांनी साखर कारखान्याकडची साखर गोळा करून ठेवायची आणि महाग दरामध्ये साखर विकायची. आणि साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसणार. त्यावेळी साखरेचे भाव पडले पाहिजे. तोपर्यंत या मधल्या साठेबाजांना पैसा कमावता यावा म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली त्यामुळे भेसळीचं दूध बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर यापुढे ही कारवाई कंटिन्यू राहायला पाहिजे. काय भूमिका आहे?
आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि वारंवार सांगतो, मी स्वतः मुंडे साहेबांना भेटून त्यांनी जी काही धडक मोहीम सुरू केली आहे त्याचं अभिनंदन केलं आहे. कारण महाराष्ट्रातला कुठलाही दूध उत्पादक हा स्वतः भेसळ करत नाही. शेतकऱ्याच्या गोट्यातून दूध बाहेर पडल्यानंतरच हे भेसळखोर त्याच्यामध्ये भेसळ करत असतात आणि मधल्यामध्ये भांडवलासारखा पैसा कमवत असतात. त्यामुळं मुंडे साहेबांनी जी काही धडक मोहीम केली, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला असं वाटतं की माझ्या गोट्यामध्ये तयार झालेलं जे दूध आहे ते निर्भेळ स्वच्छ असं दूध मुलाबाळांच्या तोंडात गेलं पाहिजे, अशी प्रामाणिक भावना प्रत्येक दूध उत्पादकांची आहे. त्यामुळं ही जी धडक कारवाई त्यांनी सुरू केली त्याला आमचा कधीच आक्षेप नव्हता, उलट आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि बाजारातलं हे भेसळीचं प्रमाण कमी झाल्यामुळं या व्यवसायामध्ये जे प्रामाणिकपणाने धंदा करतायत त्यांना उलट चांगले दिवस आलेले आहेत. कारण प्रामाणिक धंदा करणाऱ्यांना स्वस्तामध्ये दूध विकणं परवडत नव्हतं आणि भेसळखोर स्वस्तामध्ये दूध विकून ते मार्केट सगळं काबीज करत होते. या भेसळखोरांवर अंकुश आल्यामुळं आपोआपच प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्यांचा चांगले उच्च दर्जाचे प्रॉडक्ट खपायला लागलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांचाही फायदा झालेला आहे आणि उत्पादकांचाही फायदा व्हायला लागला आहे. कर्जमाफीबाबत नुसती घोषणा होती, प्रत्यक्ष रक्कम अजून खात्यावर जमा होत नाही. हे सरकार पहिल्यापासून फक्त शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळच खेळत आलेलं आहे. आता सुद्धा अनेक अशा अटी लावलेल्या आहेत की त्या शेतकऱ्यांना त्रासदायकच आहेत. उदाहरणार्थ, यांनी जी यादी निश्चित केली ती त्या यादी मध्ये प्रमाणे त्यांच्या निकषाप्रमाणे 30 जून 2025 ला जो शेतकरी थकीत होता त्याला माफीस पात्र केलं आणि ती केवायसी झाल्याशिवाय त्याला आणि फार्मर आयडी आणि केवायसी दोन्ही बंधनकारक केलं. आता अडचण अशी आलेली आहे की त्यातले अनेक शेतकरी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्यांच्या वारसांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे, परंतु वारसांचा फार्मर आयडी निघत नाही आणि केवायसी जमत नाही आणि त्यामुळे पात्र यादीत असून सुद्धा त्यांना त्याचा लाभ होत नाही. हे एक मी उदाहरण दिलं. अशा अनेक तांत्रिक अडचणी तयार व्हायला आहेत आणि यांना केवळ तांत्रिक अडचणी निर्माण करून कमीत कमी लाभार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते. म्हणून आमचा एक साधा प्रश्न आहे, 16 लाख कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ केली, त्यांचं आधार प्रमाणीकरण केलेलं होतं का? त्यांचा काय वेगळा बिझनेस आयडी काढला होता काय, जसा शेतकऱ्याचा फार्मर आयडी काढलाय तसा? आणि मग शेतकऱ्याला जेवढ्या अटी का? तुमच्या एवढ्या निकषामध्ये बसल्यानंतर सुद्धा अशा वेगवेगळ्या अशा जंजाळात त्याला अडकून ठेवायचं की भीक नको कर कुत्रावर अशी म्हणायची पाळी आज शेतकऱ्यावर आणली. कृषी मंत्र्यांना, सहकार मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की आता भाषणबाजी बंद करा आणि नुसतं याद्या जाहीर करू नका. शेतकऱ्यांच्या खाती नील करणं, त्याला कर्ज नसल्याचे दाखले वाटप करायला ते अगदी समारंभपूर्वक करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु कर्ज नील झाल्याचं दाखले आता वाटप करायला त्यांनी चालू करावे. निश्चितच पक्षप्रमुखांनी सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे. मुख्यमंत्री सुनेत्राताईंनी सुद्धा सहकार मंत्र्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला सहकार खातं कशासाठी दिलेलं आहे? शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे बुडवायला दिलेले आहे काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख या नात्यानं सुनेत्राताईंनी त्यांना जाब विचारला पाहिजे. केंद्रामध्ये पंतप्रधान आता संसदेत येत नाही तर आम्हाला काय भेटणार? त्यामुळं त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे.
आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटून त्यांना विनंती करणार आहे की साखर आयात करण्याचा मूर्खपणा करू नका. तिकडे जर आपण पाहिलं तर लिक्विड पेट्रोल म्हणा जगभरातून विरोध होत नाही तर सरकार आज सांगते की जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा होतोय खरंच फायदा होतोय. तांत्रिकदृष्ट्या ते मिक्सिंग बरोबर होतोय का? आता प्रचलित जी वाहनं आहेत ती अशा 20% इथेनॉल मिक्स केल्यानंतर सक्षमपणे चालू शकतात का नाही यावर IIT सारख्या एखाद्या तज्ज्ञ संस्थेनंच मत व्यक्त करणं योग्य ठरेल असं मला वाटतं. पण शेतकरी म्हणून विचार करता जर इथेनॉल उत्पादनासाठी सरकारचं ऐकून सरकारच्या धोरणाप्रमाणे जवळपास 45,000 कोटी रुपयाची गुंतवणूक इथेनॉल उत्पादनासाठी या देशामध्ये जर झालेली असेल तर त्यांना वाऱ्यावर सोडणं सुद्धा योग्य नाही. कारण सरकारनं सांगितलं म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झालेली आहे. त्या पैशाचं काय? कारण इथेनॉल उत्पादन जर का ठप्प झालं आणि मुळामध्ये आता इथेनॉलचे खरेदीचे दर वाढले पाहिजेत. कारण साखर 50 रुपयाच्या आसपास जर गेली तर आता सरकार खरेदी करतंय त्या दरामध्ये एक थेंब सुद्धा इथेनॉल त्यांना कोणी देणार नाही. दुसरं असं टिपकेने तुम्ही भेटून आला तर सगळं जे आंदोलन वगैरे पुढं काय दिसतं का सरकार बदले? या देशातला तरुण खरोखरच जागृत झाला, विशेषतः विद्यार्थी जागृत झाले आणि ते न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले. याचं सगळ्यात जास्त समाधान माझ्यासारख्याला आहे. कारण आमची हयात सगळी चळवळीमध्ये गेली. आम्ही यापूर्वी जेव्हा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्या धोरणाच्या विरोधामध्ये प्रहार करत होतो, टीका करत होतो, त्यावेळी हीच तरुणाने हर हर मोदी घर घर मोदी म्हणत आमच्यावर तुटून पडत होते. परंतु उशिरा का होईना आमच्या सगळ्या तरुण मित्रांच्या लक्षात आलं की हे सगळं मृगजळ होतं आणि आपली फसवणूक झालेली आहे. या देशाला विद्यार्थी चळवळीचा फार मोठा इतिहास आहे. 50 वर्षापूर्वी स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या विद्यार्थ्यांनी बंड केलं आणि ज्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांची सत्ता कधीच जाणार नाही असं वाटत होतं त्यांना सत्ता सोडावी लागली. इतिहासाची पुनरावृत्ती होती असं म्हणतात. 2029ला सुद्धा अशाच पद्धतीनं ठाम भूमिका जर का या देशातल्या तरुणांनी घेतली तर निश्चितच सत्तांतर अटळ आहे. शेतीचं जितकी काल बैठक झाली ते पक्ष काढत नाहीये पण संघटना म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नांवर काम करणार असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं तुम्ही पक्ष काढावा काय? खर तर विद्यार्थी नेता म्हणून विद्यार्थी चळवळ करत राहणं आणि विद्यार्थी चळवळ करत असताना कारण विद्यार्थी सुद्धा सगळ्या थरातले आहेत. कामगारांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, व्यापाऱ्यांची मुलं आहेत, मध्यमवर्गीयांची मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, श्रीमंतांची मुलं आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रश्न त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सोडवण्यासाठी या तरुणाईचा वापर करत असतील तर निश्चितच चांगली गोष्ट आहे. कारण तरुणाईमध्ये एक अमर्याद अशी ताकद असते आणि त्या ताकदीमुळे या देशातल्या जनतेला जर न्याय मिळत असेल तर ती अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. मी या गोष्टीचं स्वागत करतो. आता ज्या माणसाच्या मताला फारशी किंमत समाजामध्ये नाही आहे त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणंच मूर्खपणाचं आहे असं मला वाटतं. पण खंत वाटते का या सरकारला? कधी काळी या माणसावर आपण काम केलो याचं मला जरा वैषम्य वाटतंच.